नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. बार्शीतील अनेक सामाजिक संस्था संघटनांचे आधारस्तंभ श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर B.Y. यादव हे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या सहवासात घडलेले व्यक्तिमत्व आहे. कर्मवीर मामांनी डॉक्टर यादव यांना बार्शीमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास प्रवृत्त केले. मामांच्या विश्वासाला सार्थ ठरवत डॉक्टर यादव यांनी मामांच्या बरोबर आणि त्यांच्या पश्चातही संस्थेच्या कार्यविस्तारात मोठा वाटा उचलला आहे. डॉक्टर यादवांची मामांसोबत इतकी जवळीक होती की मामांनी डॉक्टर यादव यांची विवाह बंधनाची रेशीम गाठ बांधण्याचे काम केलं. आज आपण डॉक्टर B.Y. यादव यांच्या सहधर्मचारिणी ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मीराताई यादव यांच्या समवेत आहेत. आज आपण डॉक्टर मीराताई यादव यांच्या सोबत मामांच्या आठवणींना उजाळणार आहोत. नमस्कार. नमस्कार. बार्शी टुडे युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मला असा एक प्रश्न विचारायचा की तुमचं सोलापूर हे माहेर आहे. त्या काळात तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं, म्हणजे त्या काळात अगदी कमी बायका शिकत होत्या आणि त्याही सेवा करत होत्या. अशा काळामध्ये वैद्यकीय सेवा पण केली आणि शिक्षण घेतलं. डॉक्टर यादव सरांबरोबर तुम्ही विवाहबद्ध होऊन बार्शीला आला आणि त्या काळात मामांची झालेली पहिली भेट, तुम्हाला भावलेले, तुम्हाला दिसलेले, तुम्ही अनुभवलेले मामा, याबद्दल काय सांगाल? त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे कडक शिस्त, संस्कार अशा मामांसोबत आपण राहिलेले, काय सांगाल? सगळं आमचं लग्न जमवायला सिव्हिल सर्जन त्यावेळेचे डॉक्टर कोसलगी सोलापूर सिव्हिलला होते. त्यांच्याकडे मामा नेहमी उपचार घेण्यासाठी जात. मग त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे असा असा एक मुलगा आहे, त्याच्यासाठी मुलगी बघा. आणि त्याच दरम्यान बार्शीत डॉक्टर नवीनच मेडिकल ऑफिसर म्हणून ह्याच्यात लागले होते जवाहर हॉस्पिटलमध्ये, आणि उपनगराध्यक्ष गणिभाई तांबोळी. तर ते माझ्या भावाचे मित्र. मग त्यांनी विचारलं भावाला की असं असं बार्शीत एक मुलगा आलाय बाबा, आपल्या मीरासाठी बघायचं का? मग ते सुरुवातीला औपचारिक सगळं झालं. भाऊ माझा, त्या वडील त्यांचं गाव वगैरे बघून आले. मग हे सगळे संस्थेचे लोक बघायला आले. त्यांना पसंत आहे म्हणून कळवलं. पण मग मामांना मुलगी दाखवायची होती. त्यासाठी मग त्यांनी विचारलं की मुलगी बार्शीत आणता येईल का? आई वडील म्हटले ठीक आहे, जाऊयात. आलोत. मग मामांच्याकडे मामांनी औपचारिक थोडस काहीतरी बोलले असं. परत म्हणले की डॉक्टर आमचं इथं काम करणार, त्याला सर्जन असल्यामुळं मदत करायला लागणार. मग मी पॅथॉलॉजीत होते, ते सोडून तुला इथं येऊन राहावं लागेल, चालेल का? हो म्हटलं मी. असे कडक वाटले थोडी. अशी अगदी मी नवीन नवीन आलेली जरा बुजायचीच ना, त्यांच्या पुढे भीती वाटायची थोडं. पण चांगलं बोलायचे, असं मला तर कधी रागवले नाही, थोडं प्रेमानेच बोलायचे माझ्याशी. सोलापूर हे शहर, बार्शी हा ग्रामीण भाग, तुम्हाला काय वाटलं त्या काळी? आणि मामांच्या शब्दांवरती हे लग्न ठरले? हो, मामांच्या ह्याच्यावर फार असं काही वेगळं जाणवलं नाही मला. ते कामात रमून गेलो त्यामुळे त्यात सहज सहज रुळत गेले. वेगळं असं नाही वाटलं मला काही. मामांच्या बोर्डिंग मध्ये यादव डॉक्टर घडलेले, बोर्डिंग पाहिली तुम्ही? तिथलं काही जेवण अनुभवलं? हो, सुरुवातीला आम्हाला मामांनी सगळं फिरून बघून यायला लावलं. म्हणजे मुलीला दाखवा डॉक्टर आपला कुठे राहतोय काय, त्या हिशोबाने आम्हाला सगळं दाखवलं त्यांनी. ठीक आहे म्हटलं. सामाजिक कार्याची तुमच्या घरी काही माहेरी नाही, आम्ही मामांच्या संस्थेत आल्यानंतरच हे सुरू झालं सगळं ना. म्हणजे बाहेरचं फार आम्हाला एक्सपोजर नव्हतं, घर आणि शिक्षण एवढंच. मग इथं आल्यानंतर मामांनी सुरुवातीला मला मग पहिलं झेंडावंदन ते स्टेजवरती यायला लावलं. मामांनीच सवय लावली यायची जरा. मला ते फार ऑकवर्ड वाटलं होतं, पण मामा म्हटले काही नाही, सगळे वेडे गाढव आहेत समजायचं आणि स्टेजवर यायचं. कारण ती मामांची पद्धत होती की नवीन कोणी आलं ना की त्यांना जरा समाजाला इंट्रोड्यूस व्हावं, लोकांना माहीत व्हावं, म्हणून ते कोणी नवीन आलं की त्यांना असं पुढं करून घ्यायचे, ओळख व्हावी म्हणून. मामांशी असं बोलणं व्हायचं समोरासमोर बसून? हो, बोलणं व्हायचं ना. विचारायचे ना, कसं वाटतंय तुला, सासू कशी आहेत, लोक कसे आहेत, आमचं बार्शी बरं वाटतंय का? शिवाय माझ्या सासूबाई नाही ते बोलून घ्यायचे, कशी राहते मुलगी, काम करते का, तिला कंटाळा येतो का दवाखान्यात यायला कॉल आला की. शिवाय पेशंटकडे चौकशी करायचे ती कशी आहे, डॉक्टर येईल, शहरातून आली आहे, शिकलेली आहे, नीट बोलते का, तिचा गुण येतो का, अशी चौकशी करायचे ते. त्यामुळं
दबतच काम करायचं आम्ही सुरुवातीला. म्हणजे संस्था हेच तुमचं सासर झालं. हो, संस्था आहे. हो सासरी. हो हो. थोडक्यात तसं झालं. आणि मामांचं लक्ष असायचं की आम्हाला सगळ्या सुविधा मिळतायत नाही मिळतायत. कारण घरी माझ्या सासूबाई एकट्या असायच्या. कधी कधी रात्री आम्ही दोघं यायचं ना हॉस्पिटलमध्ये, की मग डॉक्टरच्या सोबत कोणी, आईच्या सोबत कोणी आहे का नाही. मग एक शिपाई पाठवला रात्री. कधी एक घात दुसरे चोरटे आले तर माहीत झालं होतं मामांना. मग एक कुत्रा पण पाठवला होता त्यांनी, म्हणजे असावा बाबा म्हातारी बाई एकटीच घरात आहे. म्हणजे अशा आमच्या काही सोयी पण बघायचे मामा. आणि डॉक्टरांना बार्शीचं भगवंत म्हणलं जातं खरं तर. ग्रामीण भागातले भगवंतच आहेत ते. असंख्य सर्जरी केल्या वगैरे. तर मामांच्या सहवासात वाढलेले डॉक्टर आहेत. डॉक्टरांच्या मध्ये ती शिस्त, तो धाक, ते दरारा, संस्कार, काय सांगाल? डॉक्टरांचं म्हणजे त्यांचा असं धाक कोणाला नाहीये. ते त्यांचा धाक कोणाला नाही वाटला मामांसारखा. कारण त्यांचं जसं ते फार मवाळच आहेत. आणि दुसरं असं काय कोणाला रागवायचा तर प्रश्न कधीच आला नाही. ते रागवतच नसायचे. शिस्त, साधेपणा आणि काम करत राहणे हे मामांकडून आलेले त्यांचे. लोकांच्या उपयोगी पडणं हेच. आणि डॉक्टरांचं आणि मामांचं कसं साधारण? मामांनी डॉक्टरांवरती विश्वास ठेवला आणि वैद्यकीय सेवा करायला सांगितली. तर काय सांगाल त्याबद्दल? हा, मामांनी एवढं मोठं हॉस्पिटल उभं करायचं म्हणजे त्यांनी खूप मोठा विश्वास त्यांच्यावर दाखवला. आणि डॉक्टरांनी तो सार्थ करून दाखवला. कारण ते त्यांच्या कामात तरबेजच होते, त्यामुळे त्यांनाही कधी प्रॉब्लेम आला नाही. त्यांना सहज सिद्ध करता आलं की आपलं सामर्थ्य काय बाबा. आधी कसं होतं शिवाजी कॉलेजच्या जवळ आसपास कसं होतं? मामा कुठे राहायचे? शिवाजीचा पुतळा आहे ना, तिथं त्या 3 बिल्डिंग होत्या. इकडे शितोळेंचं घर होतं आणि मामा पहिल्या बिल्डिंग मध्ये राहत होते खाली. त्या काळात ते व्हीलचेअरवर आणखीन बेडरिडनच असायचे बऱ्याच वेळा. खुर्चीतूनच फिरवायचे त्यांना. तिथं खाली मामांच्या शेजारी ओपीडी होती आमची आणि वरती ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी रूम होती. आणि इकडच्या 2 बिल्डिंग मध्ये इंडोर पेशंट ऍडमिट असायचे. मामा सकाळी उन्हात येऊन बसायचे व्हीलचेअरवर, बागेत शिवाजीच्या पुतळ्यासमोर येऊन बसायचे. मग हे सगळ्यांची आमची छोटी छोटी मुलं गोळा करून बसायचे. परत संध्याकाळी जीप मधून मामांना फिरून आणायचे तिरकस पुलापर्यंत. तेव्हा ही सगळी मुलं ते घेऊन जायचे. तुम्ही प्रेग्नेंट होता त्यावेळेला मामांचा कसा अनुभव आला तुम्हाला? म्हणजे सासरे म्हणून आपुलकीने काळजी घेणार असा एखादा अनुभव काही आहे सांगा? तसं माझी डिलिव्हरी नंतर तिकडेच झाली, पण मी फारशी मामांच्या समोर गेली नाही मग नंतर. पण त्यांच्या ते लक्षात आलं असं, अरे बाबा सांभाळून काम करत जा वगैरे असं. रात्रीचं ताईला बोलवत जाऊन, ताई म्हणायचे मामा मला, रात्रीचं ताईला बोलवत जाऊ नका असं. डॉक्टर स्वतः कधी आजारी पडल्यानंतर मामा ट्रीट कसे करत होते? डॉक्टरांना एकदा बरं नव्हतं तर एक 5-6 दिवस नाही गेले की मग मामा म्हटले, अरे आपल्याला डॉक्टर रोज बघायला येतो, आपण पण त्यांना बघायला जाऊया. म्हणून मामा एकदा आले घरी. ते व्हीलचेअरवरच आणलं होतं आणि म्हटले घर बघितलं. इथलं आमचं घर इथलं साधंच होतं बार्शीतलं. मग ते माझ्या माहेरी पण घरी जाऊन आले, रे ताई त्या घरात राहिलेली इथं कशी राहते वगैरे असं जरा चर्चा व्हायची. पण आम्हाला ते काही फार अवघड नाही वाटलं, म्हणजे गैर पण मला नाही वाटलं. डॉक्टर अध्यक्ष म्हणून रुजू झाले तेव्हाचा पण काळ तुम्ही पाहिलेला, आत्ताचाही काळ तुम्ही पाहिलेला आहे. तुम्हाला तर सामाजिक कार्याची काहीच जाणीव नव्हती. कसं वाटलं? अध्यक्षपदावरती आहेत, सर्जन आहेत, त्यांची बायको म्हणून आपण स्वतः वावरतोय, शिवाय मामा आहेत सोबत. काम तर हे असं करतच राहिलो. आणि मला काही काम अडचण काही पडली तर मी डॉक्टरांना बोलवायची, ते त्या वेळेला मदतीला यायचे. म्हणजे ते पण हॉस्पिटल सांभाळूनच करायचे, असं काही एकटं सगळं हॉस्पिटल माझ्यावर सोडून जायचे नाही. आणि मामा असायचेच, बघरे जरा घराकडे पण लक्ष द्यायचा असं. आणि मामींचाही सहवास तुम्हाला लागला. मामांचं योगदान, मामीने जे योगदान दिलं मामांसाठी त्याबद्दल काय सांगाल? कारण की संपूर्ण संसार हा संस्थेशी ते फार मामी म्हणजे तशा ग्रेटच. त्यांची तुलना तशी उर्मिला बरोबरच करावी लागेल. ती काहीच नाही त्यांना संस्कार. लक्ष्मण गेल्यानंतर उर्मिला कशी राहिली तसं मामा त्यांचं घर सोडून आल्यानंतर त्या तशा राहिल्या. जेव्हा इथं आल्या त्यांना प्रथम पाहिलं ना, अगदी सरळ साध्या बाळबोध वळणातल्या अशा
थकलेल्या होत्या त्या, पण त्या फार शांत मितभाषी अशा होत्या त्या. आणि काही बरं नसलं तर बोलवायच्या. आम्ही अधूनमधून मामींना भेटायला जायचं. पण त्यांना कधी कधी वाटायचं ना की आता आलोय बार्शीत तर आपल्या हातचं काहीतरी आपल्या नवऱ्याला खाऊ घालावं, मग त्या काहीतरी करून ठेवायच्या. मग आम्ही कुणातर्फे तर हे बोर्डिंग मधून आले, कुणाकडून तर आले असं म्हणून मामांना पाठवून द्यायचं ते. मामा कडक शिस्तीचे किंवा ओरडतात, रागवतात हे एक व्यक्तिमत्व होतं, पण मामांचं एक आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे एक व्यक्तिमत्व होतं. मी अनुभवलं तर ते सगळं त्यांचं प्रेमच अनुभवलं. कारण मला कधी रागवण्याचा प्रश्न आला आणि काही रागवण्याचं कारणही नव्हतं. पण बाकीच्यांच्याकडून ऐकून होते मामांची कडक शिस्त, त्यामुळे जरा भीत भीतच दबतच जायचं त्यांच्याकडे आम्ही आणि मोजकच बोलायचं. मला सासूबाई पण म्हणायच्या, त्यांना बोलून विचारलं ना, फार बोलत जाऊ नका, म्हातारा फार पक्का आहे असं मलाही म्हणे. आणि मी पण फार बोलतच नसायची, त्यामुळे मला रागवण्याचा तर कधी प्रश्नच आला नाही. त्यांच्याही लक्षात आलं असं की ही बाई फार वावरलेली नाहीये. पण छडी मारायचे वगैरे, काठी मारायचे, हे सगळं ऐकून होते. हो, त्यांचं ऐकून होत. आणि मामींचं आणि मामांचं संभाषण कधी नाही, कधीच नाही. त्यांना समोर येऊच दिलं नाही मामांच्या. म्हणजे त्यांना बरं नव्हतं ना तर खिडकीतून मामांना आम्ही त्यांना दाखवायचं. मामांच्या समोर अशा त्या कधी गेल्या नाही. जगदाळे मामा हॉस्पिटलचं आधी नाव आरोग्य मंदिर, आधी आरोग्य मंदिर होतं. तर साधारण त्या हॉस्पिटलचं काय सांगू शकेल? आरोग्य मंदिर आधी सुरुवातीला ते थोडं एक 10 बेडचं होतं. मग नंतर 78 साली इकडे आलं. मला वाटतं हे 75ला सुरू झालं, 74-75 आणि 78ला नवीन मोठ्या बिल्डिंग मध्ये आलं. मग त्यावेळेला नाव काय ठेवायचं ठरवलं. म्हणजे सगळ्या सर्वसाधारण ग्रामीण लोकांना पचनी पडावं असं म्हणून डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल असं ठरवलं. अनेक नावं सांगत होते, पण बहुमताने हे नाव ठरलं. आता हे छोट्या एका वटवृक्ष म्हणजे रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. शिवाजी कॉलेज एवढं मोठं झालं. आज जगदाळे मामा हॉस्पिटल म्हणलं की अगदी लांबून मुंबई पुण्याचे लोक सुद्धा आपल्या इथे येतात. काय वाटतंय आता एवढं प्रचंड सगळा विस्तार वाढलेला आहे? हो, आता खूप सार्थ वाटतं. सगळं आपलं श्रम सार्थकी लागले. आणि अगदी उलट आम्हाला सुद्धा, आम्ही मोठ्या शहरात राहिलो असतो ना, एवढ्या संधी आम्हाला पण काम करायच्या मिळाल्या असत्या. लहान गावात राहून एवढ्या लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला त्यांची सेवा करायला मिळाली, ह्यातच आम्हाला कृतकृत्य वाटतंय. आणि मामा, मामी आणि बाकी इतर मंडळी कोण होती सहवासात, म्हणजे त्यांच्याच शिस्तीमध्ये वाढलेली अशी? मामांच्या बरोबर त्यावेळेला काम करणारे माझे दीर आदिनाथराव यादव वकील ते होते. ते जनरल सेक्रेटरी म्हणून होते. अंबादास पाटील खजिनदार होते. रेवळकरांना जॉईंट सेक्रेटरी होते. आणि नजीर मास्तर म्हणून होते. नजीर मास्तर नाईकवाडी म्हणून, आता ते तिकडचा जो नाईकवाडी प्लॉट आहे ना, तो पूर्ण त्यांची शेती होती. तर त्यांनी संस्थेतल्या प्रत्येक लोकाला ज्याला जी पाहिजे ती जमीन किती पण कधी पण पैसे द्या अशा हिशोबात त्यांनी सगळ्यांना दिली. त्यामुळे आपल्याकडच्या शिपायापासून प्राचार्यापर्यंत प्रत्येकाला हक्काचं घर झालं. ते त्यांचा तो फार मोठा त्याग आहे नाईकवाडी मास्तरांचा. नाईकवाडी प्लॉट म्हणून माहिती असेल तुम्हाला. म्हणजे प्रत्येकाला घर झालं. मुलींसाठी त्यांनी खरं तर आता महिलांमध्ये मग सुरुवातीला आपल्या शैलजाताई शितोळे, त्यांच्याबरोबर त्या विजयाताई देशपांडे, आणखी बऱ्याच, ह्या तर मला अगदी प्रामुख्याने कुंताताई जगदाळे होत्या. बरोबर. यांच्या सगळ्यांमध्ये तुम्ही वैद्यकीय सेवा करत. हो. त्यावेळेस काहीच हे नव्हतं. परत आमच्या शेजारी भोसलेबाई होत्या ना, आशाताई भोसले, त्या जिजामातामध्ये मुख्याध्यापिका होत्या. जिजामाता आम्ही राहत होतो त्याच्या समोर शाळा, त्या आमच्या शेजारीच होत्या. म्हणजे ह्या संस्थेत आलेल्या सगळ्या आता ज्या शिक्षिका होत्या ना, ह्या पूर्वी म्हणजे थोड्या कमी शिक्षणातल्याच होत्या. इथं येऊन त्यांनी शिक्षण पूर्ण करून मग मामांनी त्यांना पुढं आणलं. खरं ना, सगळ्यांचं काय म्हणायचं त्याला, जीवन त्यांनी सार्थकी लावलं. त्यांचं काय उद्धार केल्यासारखंच केला. कारण सुरुवातीला या सगळ्या अगदी ग्रॅज्युएट पण कोणी नव्हत्या, इथे येऊनच शिकल्या. संसार करत करत शिकल्या. आता आपण तुम्हाला माहित आहे की मी जुन्या टीचर्स शितोळेताई वगैरे तुम्हाला नाही माहिती.
कुंताताई ह्या सगळ्या लग्नानंतर शिकूनच शिकले, नोकरी शिकल्या, टीचर झाल्या आणि सगळ्या कर्तबगार संसार आणि काय म्हणायचं सामाजिक कार्य पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलंय. तसं मी नाही केलं म्हणजे डॉक्टरांच्या तुलनेत. स्वयंपाक वगैरे येत होता लग्न झाल्यानंतर हळूहळू शिकले. आधी काही करायची गरज पडली नव्हती कारण मला वहिनी आई एवढं एकत्र कुटुंब असल्यामुळे माझ्यावरती वेळ नव्हती आली. पण इथं आल्यानंतर सुरुवातीला भाकरी केली पण ती चांगली आली, मग मला जरा बरंच वाटलं. हळूहळू जमत गेलं. सासूबाईंना विचारलं नाही हो स्वयंपाक करते का वगैरे असं हो विचारलं की. मग 1-2 वेळा मग मामांनी पाठवलं, जा रे डॉक्टरांच्या घरात ही भाजी करून आणती असं पाठवायची. मग आई म्हणायच्या करून दे, मामाने मागवलंय तुझ्यासाठी, करून द्यायची अशी. घर साधं पत्र्याचं असं तुम्हाला कधी काही वाटलं नाही? वाटलं काही नाही, म्हणजे माणसं सगळी इतकं छान सगळं अनुभवलेलं. हा पण इकडचे लोक पण मला तेवढेच प्रेमाने आदराने वागवायचे, त्यामुळे मला कधी जाणवलंच नाही. उलट माझ्या जावा वगैरे यायच्या ना की ते मला खूप मदत करायचे. ही बाई काम करते येते, म्हणजे मला माझ्या जावेने कधी कधी आयतं ताट वाढून पण दिलेलं आहे. माझे कपडे बाई चांगले नाही धुवायचे म्हणून साड्या पण माझ्या धुवून त्यांनी वाळत घातलेल्या मी कधी कधी घरात बघितलेले. म्हणजे असं त्या म्हणजे प्रेमानेच करायच्या त्या, त्यामुळे मला असं कधी ते सहवासाने प्रेम वाढत गेलं. डॉक्टरांना काय म्हणत होते मामा? ते डॉक्टरच म्हणायचे. डॉक्टरच आणि मला ताई म्हणायचे. ते मामांच्या शेवटाला म्हणजे जेव्हा त्यांचं आजारी अगदीच बेडवरती पडून राहिले तेव्हा तुम्ही होता? हा, मी डॉक्टर यादव, गुलाबराव पाटील डॉक्टर, त्यांच्या मिसेस मीनाक्षीताई पाटील, त्यावेळेस श्रीधर पाटील ते रजिस्ट्रार ते होते. असे बरीच मंडळी होतात. आम्ही आमच्या समोरच म्हणजे गेले ना ते. मामा शेवटपर्यंत बोलत होते? स्मृती नंतर नाही, त्यांना म्हणजे बोलणं पण कमी झालं आणि स्मृतीभ्रंश पण झाला. संस्थेबद्दलचं प्रेम काय होतं? हो, त्यांच्या नुसतं डोळ्यातून अश्रू ओघाळायचे एवढंच आम्ही बघायचं. पण तो सगळा धुरा चालवली डॉक्टरांनी आणि पुढे सगळ्यांना हातात दिलं मामांनी. त्यांनी विश्वासाने दिलंय आणि डॉक्टरांनी तेवढ्याच विश्वासाने काम करून प्रामाणिकपणे चालू केलंय. मामांचं सुरुवातीपासूनच जे म्हणजे वाढदिवसाचा वगैरे उत्सव असायचा? हो, मामा होते तेव्हापासून तर जयंती असायची बरं का. 4 फेब्रुवारीला सामाजिक म्हणजे समाज दिन म्हणून साजरा करायचे. पण मामा असताना सुद्धा मला आठवते ना बऱ्याच वेळा. आणि दर ह्याला ना ते हे करायचे, सैन्यात शहीद झालेले सैनिक, त्यांचे पत्नी, आई, वडील यांना बोलून त्यांचा सत्कार करायचे. त्यावेळेला राहीबाई शिंदे आपले सोलापुरातले 4 होतात नाहीत ना, त्यांचे जगन्नाथ शिंदे, त्यांच्या त्या मिसेस त्या राहीबाई शिंदे, त्यांना पण बोलून त्यांचाही आदर दर 4 फेब्रुवारीला ते यायचे. तेच आता पण हो, आता तसंच ह्या नंतरच्या लोकांनी तेच चालू ठेवलेले. 121वी जयंती आता. मामी जाताना पण तुम्ही होता? हो, मामी जाताना पण होता. मामा गेल्यानंतर मामी गेल्यानंतर. मामी कोणता असा छान पदार्थ खाऊन घालायचे? स्पेशल काहीतरी? त्यांच्याकडे एकदा आम्ही गेलो होतो, म्हणजे मी आणि माझ्या जाऊ वेगळे त्या समोरच राहत होत्या ना, तर त्या पहिल्यांदा आल्या म्हणून ऐन वेळेला काय करावं, त्यांनी बटाटा साल छिलून त्याच्या चपट्या करून ते भजी सारखं बटाटा भजी म्हणा तसं करून, म्हणजे मी तो पहिल्यांदा तो प्रकार तिथं खाल्ला. कारण आपण बटाटा उकडून करतो ना भाजी, तसं त्यांनी ते कच्च्या बटाट्याचंच केलेलं होतं. ते मला म्हणजे अजून मला तो जेव्हा जेव्हा करते ना मला ते मामी आठवतात त्यावेळेला घरात करताना सुद्धा. कारण तो पहिल्यांदा मी त्यांच्याकडूनच तो पदार्थ खाल्ला होता. मामा कडक स्वभावाचे, मामी अगदी मितभाषी शांत. कसं होतं दोघांचं ट्युनिंग? म्हणणं मामी कधी समोर जायच्याच नाहीत ना, ते जेवढं त्यांना ऐकायला मिळायचे ते कुणाकुणाकडून तेवढंच त्यांना समाधान वाटायचं. कोणी आले की त्यांच्याबद्दल काय ऐकायच्या, त्यांनी पण कधी अपेक्षा केल्या नसाव्यात. आणि मामांनी पण बाकीचे हे जे लोक होते ना, अंबादास पाटील, रेवडकरांना, हे मामींच्या सगळ्या गरजा पुरवायच्या. ते पण मामांच्या परस्पर. आणि ते मामांना जे मानधन असायचं त्यातूनच, ते संस्थेच्या खजिन्यातून कधी नेमून द्यायचे. मामींना माहित होतं एवढी मोठी संस्था आहे? हो, माहित होतं. तर मामी नंतरच्या काळात इथं आल्या तर त्यांनी स्वतः बघितलंच होतं. माहिती होती संस्था पूर्ण? हो, बघितले. आणि मला वाटतं मामा एकदा सोलापूरला खूप आजारी होते ना, त्यावेळेला इथल्या लोकांनी नेलं होतं, पण ते
मामांना ते आवडलं नव्हतं. हे मी ऐकून आहे बरं का. हे मामांच्या सहवासात तुम्ही ते जिवंत असतानाही होतात आणि अगदी जेव्हा मृत्यू जवळ आलाय त्यांचा अशा वेळेला पण होतात. त्यांचा तो धाक दरारा कायम होता बेडवर असताना? नाही, तेव्हा मग त्यांना फार कळायचं नाही, पण आपल्या मनात आदर होता त्यांच्याबद्दल, त्यामुळे आम्ही पण कधी असं गैर वागलोही नाही. कोणच वागलं म्हणजे सगळे काम करणारे मनापासून आपल्या घरातलंच आहे हे समजून काम करत होते. वेगळं कोणाला वाटलंच नाही ते. आणि त्याच ह्याच्याने आता पण चालू ठेवले सगळ्यांनी नंतर सुद्धा मामानंतर. छान चालू वीर पत्नी वीर हो, माता. ती जी पद्धत मामाने जे सुरू केलेलं त्यांना तो पायंडा यांनी असंच केलेलं. तेव्हाही गोडधोड खाऊन हो, एक काहीतरी त्यावेळेला सगळ्यांना जेवण असायचं संस्थेतल्या लोकांना मामांचं. मग काहीतरी एखादा गोड पदार्थ, लाडू, जिलेबी, गुलाबजामुन असं असायचं. म्हणजे येणाऱ्या सगळ्यांना, इतर ज्या शाखा आहेत संस्थेच्या त्या सगळ्यांना इथंच. मोठी संस्था खूप मोठी आहे, शाखा खूप मोठी आहे. सगळे संस्थेतले लोक, आताच गर्दी खूप होते म्हणून त्या ठिकाणी ते साजरा करतात. उस्मानाबाद, तेर, ढोकी ह्या ठिकाणचे लोक आहेत, वाशी, हे तिथल्या तिथं करतात 4 फेब्रुवारीचा कार्यक्रम. तुम्हाला विचारलं होतं लग्नानंतर की बाई चांगलं आहे का घर, नवरा कसा आहे? नाही, तसं मामाने नाही कधी विचारलं. नाही का विचारलं. खूप छान. कर्मवीरांच्या विचार कार्याचं आपल्या विचार आचारातून पालन करत असलेले डॉक्टर यादव दाम्पत्य हे सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात तर भूषण आहे. आज डॉक्टर मीराताई यादव यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत कर्मवीर मामांबद्दल असलेला जिव्हाळा जाणून घेतलेला आहे. नक्कीच त्यांच्या गप्पांमधून मामांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर निघडलं गेले. कर्मवीर मामांना माझ्याकडूनही विनम्र अभिवादन. धन्यवाद. धन्यवाद.